मी गिरीजा. आणि आजकाल ना दिवसाची सुरुवात काही अशी होते, रात्री झोपायला उशीर होतो, त्याच्यामुळे ना सकाळी उठायला सुद्धा खूप जास्त उशीर होतो. आणि त्यानंतर घरातला पसारा बेसिक कामं आवरेपर्यंत ना दुपार झाली की काय असं वाटतं. खरं तर कॉलेजने सुट्ट्या अभ्यासासाठी दिल्या आहेत, पण आमची मात्र इकडे वेगळीच कामं चालू आहेत. आता पाऊससुद्धा बऱ्यापैकी थांबलाय, त्यामुळे झाडांना सुद्धा ना पाण्याची गरज होती. त्यामुळे त्यांना छान पाण्याने आंघोळ घातली आणि त्यानंतर मीही मस्त आंघोळ करून घेतलं. त्यानंतर पप्पा आले होते, दोघांनी मस्त मिळून नाश्ता केला आणि तेवढ्यातच शेजारची अनु आली. मग तिलासुद्धा खाऊ दिला आणि मी माझं आवरायला घेतलं. आता सकाळचा नाश्ता झाल्यावरती थोडी दिवसभर पोट भरतं, त्यासाठी पुन्हा दुपारचं जेवण बनवावंच लागतं. एक साईडला डाळ लावून घेतली, त्यानंतर सचिनने मस्त असं वरण बनवलं. दुपारच्या जेवणामध्ये ना मस्त वरण भात खाल्ला आणि मग काय, वरण भात खाल्ल्यावर आली झोप. झोप घेतल्यानंतर संध्याकाळी पुन्हा आणायला गेले होते दूध घेऊन आले आणि पुन्हा चहा बनवला. म्हणजे सकाळपासून आहे ना फक्त झोपेतून उठायचं, 3 टाईम खायचं आणि पुन्हा झोपायचं, हेच चालू आहे. चहा झाल्यानंतर मात्र मी थोडा अभ्यास घेऊन बसले होते. थोडा वेळ अभ्यास केला आणि मग सुट्टी म्हटल्यावरती अजिबातच घरातून बाहेर पडणं होत नाही. म्हटल्यावरती संध्याकाळी एक राऊंड झालाच पाहिजे म्हणून बाहेर गेले होते. गाडीवरती गप्पांमध्ये ठरलं संध्याकाळच्या जेवणामध्ये पावभाजी बनवायची. मग काय, बेकरीमधनं सगळं सामान घेतलं आणि घरी यायला निघालो. घरी आल्यावर मात्र मला अभ्यास होता, त्यामुळे मी आधीच सांगितलं होतं कुकर लावणार आणि मी पुढचं काहीच करणार नाही. सचिनने मात्र सगळं कटिंगला घेतलं होतं आणि मी रेसिपी सांगितली आणि त्यांनी मस्त पावभाजी बनवली.